डॉक्टर आहे, मी लोकांचे प्राण वाचवले म्हणून मी स्वर्गात जाणार. मी स्वर्गात चालले, 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 मी थांबा थांबा, तुम्ही कुठे चालले? मी स्वर्गात चालले. तुम्ही असं काय केलं की तुम्ही स्वर्गात चालला? मी डॉक्टर आहे, मी लोकांचे प्राण वाचवले म्हणून मी स्वर्गात जाणार. मी पण येणार स्वर्गात. तुम्ही असं काय केलं की तुम्ही स्वर्गात जाणार? मी भुकेला जेवण दिलं आणि 5,000 लोकांना जीव घातला म्हणून मी स्वर्गात चाललो. चला, आम्ही स्वर्गात चाललो, 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 आम्ही स्वर्गात चाललो. थांबा थांबा, तुम्ही कुठे चालले? आम्ही स्वर्गात चाललो. तुम्ही असं काय केलं की तुम्ही स्वर्गात चालले? मी डॉक्टर आहे, मी लोकांचे प्राण वाचवले म्हणून मी स्वर्गात चालले. मी भोला भंडारी आहे, मी भुकेला जेवण दिलं म्हणून मी स्वर्गात चाललो. मग मी पण येणार स्वर्गात. तुम्ही असं काय केलं की तुम्ही स्वर्गात जाणार? मी नेता आहे, जिथं पाणी नव्हतं तिथं पाणी दिलं, जिथं लाईट नव्हती तिथं लाईट दिली म्हणून मी स्वर्गात चाललो. चला, आम्ही स्वर्गात चाललो, 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 आम्ही स्वर्गात चाललो. थांबा थांबा, तुम्ही कुठे चाललात? आम्ही स्वर्गात चाललो. तुम्ही असं काय केलं की तुम्ही स्वर्गात चालला? मी डॉक्टर आहे, मी लोकांचे प्राण वाचवले म्हणून मी स्वर्गात जाणार. भोला भंडारी आहे, मी भुकेला जेवण दिलं म्हणून मी स्वर्गात चाललो. मी नेता आहे, जिथं पाणी नव्हतं तिथं पाणी दिलं, जिथं लाईट नव्हती तिथं लाईट दिली म्हणून मी स्वर्गात चाललो. मी पण येणार स्वर्गात. तुम्ही असं काय केलं की तुम्ही स्वर्गात जाणार? मी शिक्षक आहे, मी लेकरांना शिक्षण दिलं, त्यांचं भविष्य घडवलं म्हणून मी स्वर्गात चाललो. चला, आम्ही स्वर्गात चाललो, 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 आम्ही स्वर्गात चाललो. थांबा थांबा, तुम्ही कुठे चालले? आम्ही स्वर्गात चाललो. तुम्ही असं काय केलं की तुम्ही स्वर्गात चालले? मी डॉक्टर आहे, मी लोकांचे प्राण वाचवले म्हणून मी स्वर्गात चालले. मी भोला भंडारी आहे, मी भुकेला जेवण दिलं म्हणून मी स्वर्गात चाललो. मी नेता आहे, जिथं पाणी नव्हतं तिथं पाणी दिलं, जिथं लाईट नव्हती तिथं लाईट दिली म्हणून मी स्वर्गात चाललो. मी शिक्षक आहे, मी लेकरांना शिक्षण दिलं, त्यांचं भविष्य घडवलं म्हणून मी स्वर्गात चाललो. मी पण येणार स्वर्गात. तुम्ही असं काय केलं की तुम्ही स्वर्गात जाणार? मी इंजिनियर आहे, मी मोठे मोठे घरं बांधले, चर्चेस बांधले म्हणून मी पण स्वर्गात येणार. चला, आम्ही स्वर्गात चाललो, 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 आम्ही स्वर्गात चाललो. थांबा थांबा, तुम्ही कुठे चालले? आम्ही स्वर्गात चाललो. मी पण येणार स्वर्गात, जिथे माझा प्रभू येशू आहे. तुम्ही असं काय केलं की तुम्ही स्वर्गात जाणार? जसे की मत्ते 28:19 प्रमाणे लिहिलेलं आहे, तुम्ही सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा व त्यास पिताच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, तसे मी जगातील लोकांस सुवार्ता सांगितली. तुम्ही असं काय केलं, तुम्ही स्वर्गात जाणार? मी डॉक्टर आहे, मी लोकांचे प्राण वाचवले म्हणून मी स्वर्गात जाणार. भोला भंडारी आहे, मी भुकेला जेवण दिलं म्हणून मी स्वर्गात चाललो. मी नेता आहे, जिथं पाणी नव्हतं तिथं पाणी दिलं, जिथं लाईट नव्हती तिथं लाईट दिली म्हणून मी स्वर्गात चाललो. मी शिक्षक आहे, मी लेकरांना शिक्षण दिलं, त्यांचं भविष्य घडवलं म्हणून मी इंजिनियर, मी मोठे मोठे घरं बांधल्यावर चर्चेस बांधले म्हणून मी स्वर्गात चाललो. या सर्व तर जगी गोष्टी आहे. तुम्ही तुमचे पाप कबूल करून पश्चाताप केला काय? नाही, आम्ही पापच नाही केलं. हे शक्य नाही. या पृथ्वीवर असा कोणी नाही ज्याने पाप केले नाही. चला, या आपल्या पापाची कबुली देऊन ख्रिस्त येशू याला आपला उद्धारकर्ता स्वीकारा. नाही, आम्ही पापच नाही केलं. आम्ही चाललो, आम्ही स्वर्गात 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 चाललो.
आज न्यायाचा दिवस. आज जीवनी पुस्तक उघडण्यात येणार आहे आणि ज्यांचं नाव जीवनी पुस्तकात असेल तोच स्वर्गात प्रवेश करू शकेल. तुमचं नाव? माझं नाव डॉक्टर प्रीती. तुमचं नाव या जीवनी पुस्तकात नाहीये. असं कसं? मी तर लोकांचे प्राण वाचवले. माझं नाव तर पहिल्या पानावर पाहिजे. तू लोकांचे प्राण वाचवले पण स्वतःचा आत्म्याचा नाश केला म्हणून तुला स्वर्गात जागा नाही. पण शोधा शोधा असेल. नाही. ओ डॉक्टर साहेब, तिकडं काय थांबले तुम्ही? चला चला इकडे या. माझं लय डोकं दुखतंय. आता माझ्यावर करा उपचार. नाही यायचं नरकात. मला नाही यायचं. तुमचं नाव? भोला भंडारी. तुमचं नाव या जीवनी पुस्तकात नाहीये. बघा बघा, मी भुकेल्याला जेवण दिलं व 5,000 लोकांना जीव घातला. तिथेच असून बघा. तू लोकांची शारीरिक भूक भागवलीस पण आध्यात्मिक भूक भागू शकला नाही म्हणून तुला स्वर्गात जागा नाही. ओ भोला भाऊ, तिकडं काय थांबले तुम्ही? इकडे या इकडं. आम्हाला लय भूक लागली. चला चला, आम्हाला द्या जेवण आता. तुमचं नाव? दमदार पाटील. तुमचं नाव या जीवनी पुस्तकात नाहीये. अहो शोधा शोधा तिकडेच असेल कारण मी जिथं पाणी नव्हतं तिथं पाणी दिलं. जिथं लाईट नव्हती तिथं लाईट दिली. भले तू लाईट आणि पाणी दिलं पण तू लोकांना खरे जीवनाचे पाणी आणि खरे जीवनाचा प्रकाश सांगितलास का? तुला स्वर्गात जागा नाही. ओ पाटील भाऊ, तिकडं काय थांबले तुम्ही? चला चला इकडे या इकडं. लय लाईटी वाटल्या ना. इकडं लय अंधार आहे. आता इकडं द्या लाईटी. तुमचं नाव? हर्षल. तुमचं नाव या जीवनी पुस्तकात नाहीये. असं कसं? मी शिक्षक आहे. मी लेकरांना शिक्षण दिलं, त्यांचं भविष्य घडवलं. तू लेकरांना जगिक शिक्षण दिलं पण तू आध्यात्मिक शिक्षण देऊ शकला नाही म्हणून तुला स्वर्गात जागा नाही. ओ मास्तर, तिकडं काय थांबले तुम्ही? चला चला इकडे या. तिकडं लय ज्ञान वाटलं ना. आता इकडं करू आपण ज्ञान वाटप समारंभ. तुमचं नाव? प्रवीण जोशी. तुमचं नाव या जीवनी पुस्तकात नाहीये. असं कसं? मी इंजिनियर आहे. मी मोठे मोठे घरं बांधले व चर्चेस बांधले. तू मोठे मोठे चर्चेस बांधले पण तू कधी चर्चला गेलास का? तुला स्वर्गात जागा नाही. ओ इंजिनियर बाबू, तिकडं लय घरं बांधले ना तुम्ही. आता चला इकडं घरं बांधू. लय घरं बांधायची आता आपल्याला. तुमचं नाव? पास्टर जोशुआ. तुमचं नाव या जीवनी पुस्तकात आहे. तू जगात राहून देवाला भिवून वागलास, सर्व वाईट गोष्टीपासून दूर राहिलास आणि तू अनेकाला देवाची सुवार्थ सांगितलीस. तू देवाच्या नावासाठी छळ व अपमान सहन केला म्हणून तुझ्यासाठी आज स्वर्गात आनंद होत आहे आणि तुझं पारितोषिक हा जीवनी मुकुट आहे.